नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे भरलेलं वांग, ते पण अगदी सोप्या पद्धतीने। आधी मी शेंगदाणे छान असे भाजून घेतले, त्यानंतर वांगे चांगले साफ करून त्यांना कट करून आपल्याला कुकरला एक शिट्टी होऊ द्यायची। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर शेंगदाणे, लसूण आणि एक छोटा टोमॅटो आपल्याला मिक्सरला बारीक करायचा आणि त्याची पेस्ट बनवायची आहे। वांगी वाफवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोरडा मसाला घालायचा आहे। नंतर लगेचच एका पातेल्यामध्ये तेल गरम करून आपण बारीक केलेली चटणी त्यामध्ये आपल्याला भाजायची आहे। मसाल्यामध्ये आता आपल्याला हळद घालायची आहे, धणेपूड घालायचा आहे, काळा मसाला घालायचा आहे, तुमच्या चवीनुसार त्यामध्ये लाल मिरची घालायची आहे आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। आपल्याला मसाल्याला तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला मंद आचेवर मसाला परतत राहायचा आहे। तुमच्या आवडीप्रमाणे मसाला घट्ट किंवा पातळ तुम्ही बनवू शकता। मसाल्याला छान उकळी आली की त्यामध्ये तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घाला। मीठ घातल्यानंतर आपल्या मसाल्याला चांगली उकळी येऊ द्या। उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरलेली वांगी घालायची आहे। घातल्यानंतर परत आपल्याला 2-3 मिनिटे रस्सा चांगला उकळू द्यायचा आहे। नंतर आपल्याला त्यामध्ये हिरवीगार अशी मस्त कोथिंबीर घालायची आहे। तर तयार आहे आपलं झणझणीत असं भरलेलं वांग। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।